नमस्ते। तर आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्क ही बॉडी घेतलेली आहे, युनिफॉर्म थिन डिस्क, आणि अशा थिन युनिफॉर्म डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेरीज विथ डिफरंट पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि त्यांचे डिटेल्स फॉर्म्युले आपल्याला जर माहीत असतील बाय यूजिंग प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर अँड पॅरलल ॲक्सिसच्या सहाय्याने कॅल्क्युलेट कसे करतात, तर त्याच्यावरती डायरेक्ट डेरिव्हेशन्स, डायरेक्ट फॉर्म्युला MCQसाठी विचारला जातो, न्यूमेरिकल फॉर्म्युलासाठी विचारला जातो। तर हे कॅल्क्युलेट कसं करायचं आहे तर आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर आपण बोर्डकडे येऊया। पहा, आपण बोर्डवर आलेलो आहोत। वरती बाय यूजिंग principal theorem to find moment of inertia of disk with different positions। आता ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या डिफरंट पोझिशन्स मी दाखवलेले आहेत। फर्स्ट अशी ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन असू शकते, सेकंड अशी असू शकते, थर्ड असे असू शकते, आणि फोर्थ असे असू शकते। मग ह्या पोझिशन्स कोणत्या आहेत ह्या तुम्हाला समजणे अपेक्षित आहे। तर ही जी फर्स्ट डायग्राममध्ये दाखवलेली आहे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा कसा समजून घ्यायचा, ओळखायचा, तर हा ॲक्सिस ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि त्या डिस्कच्या सेंटरमधून जातो। म्हणून हा ॲक्सिस आपण कसा ओळखायचा आहे, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन। सेकंड फिगर्स मध्ये दिलेला आहे हा ॲक्सिस ऑफ रोटेशन। मग हा कसा सांगणार आहात तुम्ही, तर हा ॲक्सिस जर ऑब्झर्व केला तर ह्या डिस्कला कसा आहे, टँजंट्स आहे, आणि टँजंट असून त्या प्लेनला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर आहे। म्हणून अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द टँजंट्स अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन। मग आता पहा, ऑब्झर्व करा, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन विचारात घेतला तर हा ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा सांगणार आहात तुम्ही, तर तो सेंटरमधून जातो, पास होतो, आणि सेंटरमध्ये पास होत असताना तो कसा आहे, तर त्या डिस्कच्या प्लेनला पॅरलल आहे। म्हणून अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड इन द प्लेन, पासिंग थ्रू द सेंटर अँड इन द प्लेन म्हणजे तो डायमीटर होतो, अबाउट एनी डायमीटर असं होतं। मग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अबाउट एनी डायमीटर, डायमीटर म्हटला की तो सेंटरमधून जातोच, आणि म्हणून हा जो विचार घेतला तर तो अबाउट एनी डायमीटर असा होतो। कोणताही डायमीटर घ्या, सेंटरमधून जातो आणि तो त्या प्लेनला पॅरलल असतो। आता पुढं थर्ड फिगर्स, फोर्थ फिगर्स घेतले, अशी केस होऊ शकते। मग हा ॲक्सिस जर ऑब्झर्व केला तर कसा असणार आहे, टँजंटमध्ये जातो, हाही टँजंट आहे, हाही टँजंट आहे, पण दोन्ही टँजंटमध्ये काय असणार आहे, डिफरंट पोझिशन्स आहेत, आणि म्हणून हा टँजंट आहे पण तो कसा असणार आहे, त्या प्लेनला पॅरलल आहे, आणि म्हणून आपल्याला म्हणायचं आहे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द टँजंट्स अँड पॅरलल टू द प्लेन, पॅरलल टू द प्लेन। मग डिफरंट पोझिशन्स दाखवले, ह्या डिफरंट पोझिशन्स वरती मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेरीज होते का, कॅल्क्युलेट करता येते का, बघूया आपण। या पहिल्या केसचं आपण डेरिव्हेशन्स डिराईव्ह केलेले आहे। अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिराईव्ह केल्यानंतर आपल्याला mr²/2। आता बाकीच्या डिराईव्ह करायची काही गरज नाही, ओनली फॉर वी नोईंग दिस टू प्रिन्सिपल थेरम, एक परपेंडिक्युलर थेरम आहे, दुसरा पॅरलल थेरम आहे। या थेरमचा डायरेक्ट वापर करायचा आहे, डायरेक्ट यूज करायचा आहे तुम्हाला बाकीच्या केसेसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून, फॉर्म्युला डिराईव्ह करून तो लक्षात ठेवायचा आहे। न्यूमेरिकलसाठी, MCQसाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे। म्हणून आपण घेऊया सेकंड केस। आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द टँजंट आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे, या ॲक्सिस पोझिशन्सवरती त्या डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची आहे। मग आपल्याला ज्याची माहिती आहे तो आपण ड्रॉ करूया इथं, हा आपल्याला नोन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन किती आहे,
mr²/2 नोन व्हॅल्यूज आहे. मग हे दोन्ही कशा आहेत एकमेकांशी, हा नोन आहे हा अननोन आहे, पण यांचं रिलेशन कसं आहे एकमेकांशी, पॅरलल आहे. म्हणून काय वापरावं लागेल, बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. मी लिहितोय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू IC नोन mh². हा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये IO कॅल्क्युलेट करायचं आहे. IO इज इक्वल टू IC फॉर काय व्हॅल्यूज माहिती आहे, mr²/2 प्लस m मास ऑफ द डिस्क आहे. व्हॉट इज h, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, म्हणजेच ते r आणि दॅट इज r². म्हणजेच आपल्याला मिळेल हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2mr² प्लस mr², 3mr²/2. म्हणजेच कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला व्हॅल्यूज डायरेक्ट मिळाली 3/2mr². हा फॉर्म्युला याला. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द टँजन्ट्स अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा mr² सगळीकडे फॅक्टर्स चेंज आहेत, सारखाच आहे. इथं न्यूमेरिकल मल्टिप्लाय हाफ झालेला आहे, इथं न्यूमेरिकल मल्टिप्लाय 3/2 आलेला आहे, 3/2 आलेला आहे. आता थर्ड केस जाऊया आपण. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द अबाउट एनी डायमीटर्स घेतात. आता अबाउट एनी डायमीटरसाठी आपल्याला नोन व्हॅल्यूज कोणती आहे ती घेऊया आपण. तर ही कशी असणार आहे, नोन सेंट्रल ॲक्सिस भोवती माहिती आपल्याला IC दिलेला आहे, म्हणजे त्याला घेऊया आपण या ॲक्सिस भोवती माहिती असणार आहे mr²/2. त्याला परपेंडिक्युलर घेतोय आपण, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण कन्सिडर करूया हा डायमीटर जो आहे ज्या भोवती काढायचा आहे त्याला आपण IX घेऊया, एक्स ॲक्सिस घेऊया आणि त्याच्या भोवती अराउंड द मोमेंट ऑफ इनर्शिया IX घेऊया. त्याच डिस्कचा सेकंड डायमीटर सिलेक्ट करूया, कारण आपल्याला डेरिव्हेशन डायरेक्ट करायचं आहे. मग सेकंड डायमीटर जरी घेतला तर या डायमीटर्स भोवती या मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहणार आहे, सेकंड मध्ये राहणार आहे. पण सेकंड सिलेक्ट करताना आपण याला परपेंडिक्युलर डायमीटर सिलेक्ट करूया आणि तो एक्स ॲक्सिस कन्सिडर करू, वाय ॲक्सिस कन्सिडर करूया आणि त्या वाय ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ते डिस्कचे IY होईल. हे दोन्ही डायमीटर इन द प्लेन मध्ये असणार आहे, ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, जिथं इंटरसेक्ट होतात तिथं हा परपेंडिक्युलर ॲक्सिस कर्स होतो, सेंट्रल ॲक्सिस म्हणून याला Z ॲक्सिस म्हणूया आपण, आणि दिस इज IZ. म्हणजे IZ व्हॅल्यूज माहिती आहे mr²/2 हा परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे प्लेनला, आणि हे प्लेन मध्ये असून एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. जिथं इंटरसेक्ट होतात तिथं परपेंडिक्युलर ॲक्सिस कर्स होतो लॅमिनाला, डिस्कला. आणि म्हणून बाय युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस काय IZ इज इक्वल टू IX प्लस IY. आता IZ व्हॅल्यूज दिलेले आहे, पण IX आणि IY हे दोन्ही कशा सारखे आहेत, म्हणून आपल्याला काय होईल IX प्लस IX, म्हणजे जिथं काय होईल 2IX होईल. IX काढायचा आहे म्हणून IX बरोबर काय होईल IZ/2 होईल. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा IY ॲक्सिसला सुद्धा मिळू शकतो. आता ती कोणती असणार आहे, अबाउट एनी डायमीटरला मिळवायचं आहे. IZ ची व्हॅल्यूज mr²/2 आणि त्याला डिवायडेड बाय 2, म्हणजेच फॉर्म्युलेशन्स कॅल्क्युलेट केलं आपण. IX किंवा IY हे अबाउट एनी डायमीटर आहेत, त्याची व्हॅल्यूज मिळेल mr²/4. म्हणजे इथं न्यूमेरिकल चेंज झाला तो किती असणार आहे 1/4 आला. इथं न्यूमेरिकल 3/2, इथं न्यूमेरिकल आला हाफ. म्हणजे न्यूमेरिकल मल्टिप्लाय फॅक्टर्स बदलतात, पण mr² हे सारखे राहतात. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. फक्त पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाली की न्यूमेरिकल फॅक्टर जो मल्टिप्लाय आहे तो बदलतो. आता फोर्थ पोझिशन्स आहे. हा ॲक्सिस आपण कसा सांगू शकतोय, तर पासिंग थ्रू द टँजंट आहे, पण तो इन द प्लेन मध्ये आहे, पण हा कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा आपल्याला अबाउट एनी डायमीटर जो आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया यापूर्वी कॅल्क्युलेट केलेली आहे. पण किती आहे mr²/4. समजा हा सी सेंटर मधून पास होतो, म्हणजेच काय होईल IC होईल, आणि हा O मधून पास केलाय त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IO असणार आहे. ह्या दोन्हींचं रिलेशन कसं आहे, एकमेकांचा पॅरलल आहे. म्हणून बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणून IO इज इक्वल टू IC प्लस mh². त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया. IO हा कॅल्क्युलेट करायचा आहे,
about an axis tangent passing through the tangents and parallel to the plane, so that I see about any diameter आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला mr square upon 4 plus m mass of the disc and h distance between two parallel axes, this is r and this is mr square होईल. हा 4 इकडे मल्टिप्लाय होईल 4 mr square plus mr square म्हणजे 5 mr square upon 4 and this is 5 upon 4 mr square moment of inertia of disc about an axis passing through the tangents and parallel to the plane. म्हणजे इथं मल्टिप्लाय फॅक्टर जो आहे तो 5/4 आला, इथं मल्टिप्लाय फॅक्टर जो आहे तो 1/4 आला, इथं मल्टिप्लाय फॅक्टर जो आहे 3/2 आला आणि इथं 1/2. पण mr square मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर हा सेम पॅटर्न राहील. पोझिशन चेंज केली की न्यूमरिकल मल्टिप्लाय फॅक्टर्स हा चेंज होतो, म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ही चेंज होते. डिस्ट्रीब्युशन मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज होतं, डिस्ट्रीब्युशन मास हे चेंज होतं, त्यानुसार मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होते. अशा पद्धतीने आपण डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेली आहे. यानंतर तुम्हाला थिन रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येईल. ओके, स्फेरिकल बॉलची करता येईल. मग बॉल हा सॉलिड असेल किंवा होलो असेल. सिलेंड्रिकलची करता येईल, सॉलिड सिलेंड्रिकल, होलो सिलेंड्रिकल, अशा वेगवेगळ्या शेप ऑफ बॉडीजची डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला डिफरंट पोझिशन्सला कॅल्क्युलेट करता येईल. आणि आता या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं तर पुढचे व्हिडिओज तुम्हाला अपलोड होतील आणि सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओज अपलोड करत चला. व्हिडिओ पहा आणि मी इथं थांबवतो. धन्यवाद.